तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल कॅप्शन बघून की मी आता पॅगोडाला आलोय आणि पॅगोडाला येण्यासाठी जे काही इन्फॉर्मेशन आहे आणि पॅगोडामध्ये काय बघण्यासारखं आहे ते सगळं मी तुम्हाला या व्लॉगमध्ये सांगणार आहे की तिकीट किती लागते, त्याच्यानंतरला कसं यायचं, वे ऑफ ट्रान्सपोर्ट. तर सगळ्यात असं चांगलं वे ऑफ ट्रान्सपोर्ट आहे ज्याने मी आलो आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही पॅगोडाला येण्यासाठी बोरिवलीला या. बोरिवली स्टेशन, रेल्वे स्टेशनच्या बाहेर वेस्टला तुम्हाला बस मिळेल. 294 नंबरची बस आहे, तिने या. ती डायरेक्ट गोराई खाडीला येते आणि गोराई खाडी म्हणजे तिथेच उतरल्या समोर तुम्हाला फेरीचं म्हणजे बोटचं तिकीट मिळेल. तर पर पर्सन आता 2025चं डिसेंबर चालू आहे, तर आता तिकीट आहे 100 रुपये. आधी 50 रुपये पण होता, 70 रुपये पण होता. आता 100 रुपये तिकीट आहे पर पर्सन. त्या 100 रुपये तिकीटमध्ये तुम्ही फेरीमधून येऊन जाऊन रिटर्न तिकीट असते आणि आतमध्ये आल्यावर पॅगोडामध्ये काही चार्ज केला जात नाही, त्याच तिकिटावर एंटर केला जातो. आणि त्याच्यानंतर तुम्ही फेरीमधून आला तिकडे की समोर तुम्हाला मस्त एंट्रन्स बनवला आहे, तिथून वॉटर किंगडमला एक रस्ता जातो आणि एक पॅगोडाकडे. तर तुम्हाला वॉटर किंगडमला जायचं असेल आणि पॅगोडाला तर एकच फेरी असते. तर आता आपण तिथून पुढे येऊन मग नंतरला आपला तिकीट चेक केला जातो तिथे आणि आतमध्ये पॅगोडामध्ये सोडलं जातं. मग 5 मिनिटाचा असा निसर्गमय वातावरणात असा पॅगोडाचा पूर्ण असं सर्कल आहे, म्हणजे कंपाऊंड आहे. त्याला राऊंड मारत मारत आपण मेन गेट जवळ येतो आणि मेन गेट जवळ आल्यावर एंट्रन्स एकदम खूप भारी आहे, यांनी बनवलं एकदम असा थीम वगैरे आणि एक नंबर आहे. आणि इथे पूर्ण शांतता आहे. तुम्ही आल्यापासून आता इथे व्हिजिट करायला माणसं येतात, ते थोडाफार किलोमीटरभर तुम्ही असं आजूबाजूला चाल ना, खूप शांतता आहे, एकदम शांतिमय. असं नॉईज पोल्युशन आहेच नाही. आणि आतमध्ये आल्यावर तुम्ही भरपूर काही शूट केलं आहे, तुम्ही बघा इथे बघण्यासारखं काय आहे ते मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, छान पद्धतीने दाखवलं आहे. आणि इथे असे मॅसेज वगैरे दिलेत गौतम बुद्धांचे, ते सगळे बघा तुम्ही. खूप मस्त मस्त इन्फॉर्मेशन आहे. आणि इथे कॅमेरा वगैरे अलाउड नाही असं बोलतात. मला इथे एकच खंत वाटली इथे आल्यानंतर, आपल्या मुंबईमध्ये आहे आणि इथे ना सिक्युरिटी सगळे बघाल तर ए टू झेड नाही, पण 90% भये लोक आहेत आणि त्या लोकांना काही समजत नाही. आता इथे कॅमेरा अलाउड नाही. माझ्याकडे सेल्फी स्टिक आहे आणि मी फोनने व्हिडिओ शूट करतोय, पण त्यांना असं वाटलं की हे काय असं, त्यांनी माझं 2 मिनिट फुकट घालवले. तर तुम्ही जरा ह्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे की आपल्या जे हे आहेत हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत तिथे मराठी माणसं असली पाहिजे मुंबईत, महाराष्ट्रामध्ये. कारण का हे असं अनएज्युकेटेड लोक आहेत, काही थोड्याशा पैशांमध्ये कामाला राहतात आणि त्याच्यामुळे आपल्याला थोडा त्रास होतो. तर एज्युकेटेड लोक राहिली पाहिजे कामाला, बस एवढंच. आणि प्लेस फिरण्यासाठी खूप चांगली आहे आणि काहीतरी त्याच्यातून तुम्ही आत्मसात करू शकता चांगल्या गोष्टी. तर नक्की व्हिजिट करा इथे, तुम्हाला काहीतरी एक नवीन अनुभव येईल, काहीतरी नवीन माहिती मिळेल.